नमस्कार, मी अंजली राम रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण हळीम, अळीव किंवा हलीम अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या बियांपासून आपल्या शरीराला एक ना अनेक पोषक तत्व मिळतात अशा या बहुगुणी बियांपासून लाडू कसे बनवायचे आणि हे लाडू 1 ते 2 दिवस न टिकता अगदी 1 ते 2 महिने हे लाडू कसे टिकतील। जसा लाडू मुरेल तसे याचे पोषक तत्व कुठल्या जिन्नसी यामध्ये मिक्स केल्या म्हणजे आणखी वाढतील आणि शरीराला याचा बहुगुणी स्वरूपामध्ये फायदा होईल। अशा या अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूयात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण अळीवाचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी 200 ग्राम अळीव जाड बुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवरती भाजून घेतले। खमंग सुवास सुटला की अळीवाचे लाडू बनवण्यासाठी अळीव आपले तयार झाले असं आपण समजायचं आणि अळीवाला थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचं। यानंतर आपण याच कढईमध्ये काही ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात। काजू 50 ग्राम, बदाम 50 ग्राम, पिस्ता 25 ग्राम असं आपण या जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घेऊयात। यामध्ये आपण अक्रोडही 25 ग्राम घातले। हे छान ड्रायफ्रूट्स भाजले की याला आपण थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात। यानंतर याच कढईमध्ये आपण 250 ग्राम डेसिकेटेड कोकोनट हेही भाजून घेऊयात। तुम्ही याऐवजी साधा खोबऱ्याचा किस वापरला तरीही चालेल। रंग न बदलू देता हा डेसिकेटेड कोकोनट आपण भाजून घेऊयात। भाजल्यानंतर यालाही एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये या लाडवाचे पोषक तत्व आणखी वाढण्यासाठी जसे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर केला त्याचप्रमाणे इथे आपण काही फळ आणि फुलांच्या बियांचाही वापर करूयात। त्यामध्ये आपण खरबुजाचं बी 25 ग्राम, भोपळ्याचं बी 50 ग्राम आणि सूर्यफुलाचं बी 25 ग्राम असं घेतलं। यालाही मंद गॅसवरती छान खमंग भाजून घेतलं। या तिन्ही प्रकारच्या बिया भाजून झाल्या की याला आपण थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये 1 चमचाभर खसखस आणि पाव किलो खारीक पावडर असं आपण गरम करून घेऊयात। खसखशीमुळे आणि खारीक पावडरमुळेही आपल्या शरीराला भरपूर पोषक तत्व भेटतात। त्याचबरोबर निद्रानाशेचा हा जो विकार असतो तोही खसखशीमुळे कमी होतो। या अळीवाच्या लाडूमध्ये वापरलेल्या वस्तूंचे फायदे आपण व्हिडिओच्या पुढील भागात बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण काही ड्रायफ्रूट्स आणि काही फुलांच्या आणि फळांच्या बिया भाजून झाल्यानंतर 2 चमचे देसी गुलाबाच्या पाकळ्या याही थोड्याशा गरम करून घेतल्या आणि थंड करण्यासाठी काढल्या। त्यानंतर आपण एका छोट्या कडलीमध्ये 100 ग्राम तूप घातलं आणि यामध्ये आपण 100 ग्राम डिंक तळून घेऊयात। डिंक तळून झाला की चाळणीवरती काढून घेऊयात म्हणजे जास्तीचं असलेलं तूप या डिंकामधलं आपसुकच कडलीमध्ये पडेल आणि हे तूप आपल्याला नंतर लाडू तयार करण्यासाठीही वापरता येईल। डिंक तळून झाल्यानंतर 25 ग्राम मनुका मंद गॅसवरती याच तुपामध्ये तळून घेऊयात आणि थंड करण्यासाठी काढून घेऊयात। हे सगळं लाडूचं साहित्य भाजून आणि तळून झाले, हे थंडही झाले। याला आपण मिक्सरला फिरवून घेऊयात आणि एका मोठ्या टोपल्यामध्ये याला एकत्र करण्यासाठी काढून घेऊयात। हे साहित्य मिक्सरला फिरवत असताना पल्सवरती फिरवायचं म्हणजे अगदीच याचा भुगाई होत नाही आणि अगदीच मोठे मोठे तुकडेही याचे राहत नाहीत। अगदी योग्य प्रमाणामध्ये हे साहित्य आपल्याला मिक्सरला पल्सवरती फिरवल्यानंतर बारीक होतं। हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून झाल्यानंतर आणि टोपल्यात काढून झाल्यानंतर इथे आपण ज्या कढईमध्ये डिंक तळला होता त्याच कढईमध्ये गुळाचा पाक करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप आहे। यामध्येच आपण 200 ग्राम गूळ घालूयात, थोडंसं पाणी घालूयात आणि गुळाचा छान पाक करून घेऊयात। अगदीच खूप गुळाचा घट्ट पाकही करायचा नाही आणि खूप पातळही करायचं नाही। गूळ एकसारखा झाला आणि एखाद मिनिटभर लो टू मिडियम गॅसवरती उकळायला लागला आणि छान फसफसून वरती यायला लागला। गॅस मंद केल्यानंतर हा गुळाचा पाक उकळत असेल तर हा गुळाचा पाक खाली काढून घ्यायचा, थंड करायचा, एकसारखा करायचा आणि ह्या तयार करून घेतलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये गाळून घ्यायचा आणि मिश्रण एकसारखं करायचं आणि याचे लाडू वळायचे। आता आपण याचे फायदे बघूयात। हा अळीवाचा लाडू अळीव आणि यामध्ये हा लाडू तयार करण्यासाठी ज्या वस्तू आपण वापरल्या आहेत यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लोह भेटते, कॅल्शियम भेटते, जीवनसत्वही भरपूर प्रमाणात भेटतात। त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट भेटते, फॉलिक ॲसिडही यामध्ये भरपूर प्रमाणात असते। हे सगळं जर एका लाडूमधून आपल्याला भेटत असेल तर रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढते। त्याचबरोबर केसांच्या असणाऱ्या समस्या
अळीव जर आपण आहारात ठेवला तर केसांच्या असणाऱ्या समस्या यापासून आपण दूर राहतो. त्वचा विकार, हृदयासंबंधी आपल्याला भरपूर फायदे या अळीवाच्या लाडूमधून भेटतात. मासिक पाळीमध्ये ज्या महिलांना त्रास होत असेल अशा महिलांनी जर 1 चमचा अळीव रोजच्या आहारात ठेवलं तर त्यांना त्रास कमी होतो. बद्धकोष्ठताही नाहीशी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे सर्दी, ताप किंवा छोट्या मोठ्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भधारणेनंतर आणि प्रसूती झाल्यानंतर या पद्धतीने जर तुम्ही अळीवाचा लाडू करून खाल्ला तर बाळंतणीचे दूध वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बाळालाही दुधामधनं भरपूर प्रमाणात पोषक तत्व भेटतात. रोगप्रतिकार शक्ती आपसुकच बाळंतिणीची चांगली होते. गाईचं तूप आणि तेही मोजकच, त्यामुळे फॅटही कमी प्रमाणात पोटात जातात. असा हा बहुगुणी अळीवाचा लाडू. हा पारंपरिक पद्धतीने केला तर फक्त 2 ते 3 दिवस टिकतो, तोही रूम टेम्परेचरला. पण जर समजा आपण या पद्धतीने हा अळीवाचा लाडू केला तर हा अळीवाचा लाडू रूम टेम्परेचरला 1 ते 2 महिने आरामात टिकतो आणि जसजसा मुरेल तसतसे यामधले पोषक तत्व वाढले जातात. त्यामुळे लहानांपासून ते अगदी आजी आजोबा आणि विशेष करून म्हणजे बाळंतिणीलाही या लाडूपासून एक ना अनेक फायदे भेटतात. यामुळे या पद्धतीने लाडू या हिवाळ्यात तुम्ही नक्की करा. अळीवाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबही करा आणि हो, शेजारचं घंटीचं बटन दाबा. मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.